नमस्कार, मॉम्स किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मॉम्स किचनमध्ये बनवणार आहोत थंडीचे पौष्टिक लाडू। चला तर मग आपण ती सुरुवात करूया। लाडू बनवण्यासाठी मी कढईमध्ये 2 चम्मच मेथीचे दाणे भाजून घेतले, ते प्लेटमध्ये काढून घेतले। मेथीचे दाणे भाजून झाल्यानंतर 3 चम्मच तीळ घेऊन ते पण मी भाजून घेतले। तीळ भाजून झाल्यानंतर 1 चम्मच बडीशोप भाजून घेतली। बडीशोप भाजून झाल्यानंतर 2 चम्मच आळीव आपण भाजून घेतली। त्यानंतर 2 चम्मच गोडंबी भाजून घेतली। गोडंबी नंतर थोडासा पिस्ता भाजून घेतला। पिस्ता भाजून झाल्यानंतर 2 चम्मच खसखस मी थोडीशी गरम करून घेतली, जास्त भाजायची नाही, ती जळून जाते। खसखस भाजून झाल्यानंतर 1 वाटी खोबऱ्याचा किस मी लाईट ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला। खोबऱ्याचा किस भाजून झाल्यानंतर तो वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा। खोबरं भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये मी 2 चम्मच तूप घेऊन त्यात डिंक तळून घेतला। डिंक तळून झाल्यानंतर तो आपण वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा। डिंक तळून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये मी खारीक पावडर गरम करून घेतली। खारीक पावडर गरम झाल्यानंतर मी ती एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतली। आपली खारीक पावडर भाजून झाल्यानंतर आपण पुढचे पदार्थ त्यात भाजून घेऊ। कढईमध्ये मी 2 चम्मच तूप टाकून त्यामध्ये मी उडदाचं पीठ टाकलं। उडदाची डाळ मी भाजून मिक्सरला बारीक करून घेतली, ती आपण आता तुपामध्ये फ्राय करून खारीक पावडरमध्ये टाकू। उडदाचं पीठ भाजून झाल्यानंतर मी 1 वाटी गहू भाजून घेऊन त्याची मिक्सरला बारीक पीठ केलं, ते आता आपण भाजून घेऊ। पीठ मध्यम गॅसवर चांगलं खरपूस भाजून घ्यायचं। भाजून झाल्यानंतर ते आपण खारीक पावडरवर काढून घ्यायचं।
गव्हाचं पीठ भाजून झाल्यानंतर मी एक मोठी वाटी मखाना गरम करून तो मिक्सरला बारीक करून घेतला. ते आपण आता पीठ भाजून घेऊया. मखाना पीठ भाजून झाल्यानंतर बारीक केलेले अर्धी वाटी काजू, अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी अक्रोड, ते 2 चम्मच तूप टाकून आपण भाजून घेऊ. ते भाजून झाल्यानंतर आपण खारीक पावडरवर काढून घेऊ. हे सर्व साहित्य भाजून झाल्यानंतर आपण भाजून ठेवलेले मेथीचे दाणे मिक्सरला बारीक करून घेऊ. मेथीचे दाणे मिक्सरला बारीक केल्यानंतर त्यामध्ये आपण भाजून ठेवलेले तीळ, खसखस हे सर्व साहित्य एकत्र टाकून मिक्सरला बारीक करून घेऊ. हे सर्व साहित्य बारीक झाल्यानंतर आपण ते खारीक पावडरवर टाकू. हे सर्व झाल्यानंतर आता डिंक आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. डिंक बारीक झाल्यानंतर तो आपण खारीक पावडरवर टाकून घेऊ. डिंक टाकल्यानंतर आपण भाजलेले खोबरं टाकून घेऊ. त्यानंतर 1 चम्मच जायफळ पावडर, 1 चम्मच सुंठ पावडर, 1 चम्मच वेलची पावडर टाकून ते सर्व साहित्य आपण एकत्र मिक्स करून घेऊ. हे सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर आपण गूळ वितळून घेऊया. गूळ वितळवण्यासाठी कढईमध्ये 4 ते 5 चम्मच तूप टाकून त्यामध्ये मी 1 वाटी किसलेला गूळ टाकून त्याचा पाक करून घेतला. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. गूळ वितळल्यानंतर तो आपण खारीक पावडरवर टाकून मिक्स करून घ्यायचा. गूळ मिक्स केल्यानंतर आपण लाडू बांधायला घेऊ. जर तुमचे लाडू बांधत नसतील तर तुम्ही हे सारण मिक्सरला थोडं थोडं घेऊन थोडंसं वाटून घ्यायचं किंवा थोडं जास्त तूप गरम करून त्यात टाकून आपण लाडू बांधून घेऊ. ह्या पद्धतीने आपले थंडीचे लाडू तयार. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. धन्यवाद.